हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। कुणाचा मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची। हमसे जो टकराएगा मिट्टी में गिर जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में गिर जाएगा। कौन अला रे कौन अला, शिवसेनेचा वार आला। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख सर सेनापती श्रीमान श्री बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा परमसाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वार आला। आवाज कुणाचा, शिवसेनेचा, आवाज कुणाचा, शिवसेनेचा, मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची, महाराष्ट्र आमच्या साहेबांचा। नाही कुणाच्या बापाचा। माझ्या बहिणीप्रमाणे समजत होतो। त्यांच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीत गेल्या 20 वर्षात त्यांच्याबरोबर त्यांच्या भावासारखं उभा राहिलो, विभाग प्रमुख म्हणून उभा राहिलो। शेवटी आज त्यांनी साहेब बोलता काय ज्या शिवसेना पक्षामुळे, बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे, उद्धवजींच्या आशीर्वादामुळे ज्यांना समाजात ओळख मिळाली, ज्यांना लोक ओळखायला लागली आणि तुम्ही आणि आम्ही सर्व शिवसैनिकांनी ज्यांना डोक्यावर घेऊन नाचले आपण नाचलो, आज शेवटी त्यांनी गद्दारी केलेली आहे। आता ही गद्दारी कशासाठी केली, पैशासाठी केली का पदासाठी केली, ही त्याची त्यांनाच माहिती आहे। जागा वाटवण्यासाठी बाहेरची ज्या काय बातम्या आम्हाला मिळत आहेत, कदाचित पैसे मिळाले असतील, कदाचित काय अजून काही मिळालं असेल, परंतु मला एक गोष्ट माहिती आहे, मी आज मुद्दामून ताबडतोब इथे आलो एवढ्यासाठी, कारण ही जी शाखा आहे ना, ही शाखा वाचवण्यासाठी शिवसैनिकांनी आपलं रक्त दिलेलं आहे। हो साहेब हो, मी त्या घटनेचा साक्षीदार आहे। मी सकाळपासून त्या दिवशी इथे उभा होतो। पोलिसांशी त्या दिवशी आपली खूप मारामारी झाली, आपण पोलिसांना मारले, पोलिसांनी आपल्याला मारले, पण आपण शाखा सोडली नाही। शेवटी कोर्टाच्या आदेशामुळे आपल्याला ही शाखा तोडावी लागली, परंतु ज्या दिवशी शाखा तोडली त्या दिवशी इथेच उभं राहून मी भाषण केलं होतं की ही शाखा आपण पुन्हा एकदा उभी करू, आपण सगळे मार्गात करू, परंतु ही शाखा पुन्हा उभी करू। सत्य आणि त्या हिशोबाने ही शाखा परत उभी राहिलेली आहे। मी आज इथे फक्त हेच सांगायला आलोय, ज्यांना असं वाटतंय की ज्यांचं दुसऱ्या पक्षात जाऊन खूप भलं झालंय, त्यांना लक लागू, त्यांना त्यांचे पैसे लकाला लागू, त्यांना जे काय मिळायचं ते मिळो। फक्त एकाच गोष्टीची मी तुम्हाला खात्री द्यायला आलोय की आपल्याला ही शाखा सोडायची नाही। ही शाखा कोणाच्या बापाची नाही, बाळा असेल, भागवत असेल, आपला संतोष होता, अक्षरशः डोका आपटून आपटून इथे रडत होते, जाऊन जाऊन दगड मारत होते,
आणि अशा सगळ्या शिवसैनिकांच्या ताकदीवरती शाखा उभी राहिली. मी आता पोलिसांना सांगणार आहे की एवढी जिद्द करू नका या शाखेसाठी. गपचूप या शाखेची चावी आणून द्या, नाहीतर शाखा ही शाखेचं ताळं तोडून आम्ही शिवसैनिकांना. मी कोणाच्या बापाची प्रॉपर्टी नाही आहे. तुम्हाला बरोबर आहे, सगळ्या महिलांनी मार खाल्लेला आहे. आपण इथे लढून ही शाखा उभी केलेली आहे. तुम्हाला जायचं आहे, तुमचं बाजूला ऑफिस आहे, तिकडे बसा आणि काय ते दिवे लावा. एक नंबर. दुसरी गोष्ट, आमच्या शिवसैनिकांच्या नादाला लागू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, आता आपल्याला काळजी करायचं कारण नाही. आपला आमदार पण आहे, विभाग प्रमुख आहे, सगळे शाखा प्रमुख आहेत. कोणीही त्यांच्या बरोबर गेलेलं नाही. कारण कळेल, जो मान सन्मान शिवसेनेत मिळत होता, ज्याच्यामुळे लोक सलाम करत होती, उद्या रस्त्यावरनं फिरताना गद्दार म्हणून जेव्हा हाक मारणार तर लोक, तेव्हा कळणार आहे की आपली काय किंमत आहे ती. मी अक्षरशः त्यांच्या मागच्या वेळेला रस्त्यावरती पाया पडलो. एक विभाग प्रमुख रस्त्यावरती पाया पडतो का, तर आपला कार्यकर्ता तयार व्हायला वर्षानुवर्ष लागतात. बरोबर, जाताना तुम्ही लाथ मारून आम्हाला गेलात, पण ज्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष तुम्हाला सांभाळलं, मला आजही माहिती आहे की प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला चौपाटीला मिटिंग व्हायची आणि सगळ्या नाराज लोकांना शांत करायची जबाबदारी माझ्याकडे असायची. आणि मी स्वतः जायचो मिटिंगला आणि सगळ्यांना समजवायचो, नाही राजूताईंनाच तिकीट द्यायला पाहिजे, आपल्याला जाऊ दे, पुढच्या वेळेला तुम्हाला मिळेल. असं करत त्याला निवडून आणण्यासाठी आपण कष्ट केलेले. आता माझं म्हणणं आहे, होऊनच जाऊ दे. आता मागे हटायचं नाही. आणि मी आता तुम्हाला सांगतो, मी पण तेवढा टोकाचा आहे. बरोबर, मी कसे निवडून येतात आता काही किंमत मोजावी लागली तरी चालेल, काही करावं लागेल. पण ह्या विभागात मी तुम्हाला परत सांगतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा तुम्ही फक्त मजबूतीने उभे राहा. शिवसेनाची मी ते वाढवलेली आहे, तुम्ही सगळे मजबूतीने उभे राहा. जे शिवसैनिक कोणी त्यांच्याबरोबर गेलेला नाही, या सगळ्या शिवसैनिकांना आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, शाखा प्रमुखांनी, तुम्ही सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करायला सुरुवात करा. आणि गणेश नगर असेल, कुठलाही नगर असेल, जिथे तुम्हाला गरज लागेल तिकडे मला बोलवा, अरुणला बोलवा, दादाला बोलवा, राजेशला बोलवा, जे आपले पदाधिकारी आहेत, आम्ही सगळेच्या सगळे येऊ. पण तुमच्या पाठीशी मजबूतीने उभे राहू, तुम्हाला कुठेही उघड्यावर पडू देणार नाही, सांगण्यासाठी मी इथे आता आलेलो आहे. आणि म्हणून असं काही कोणी नाराज व्हायचं गरज नाही. शिवसेनेत खूप लोक सोडून गेले, खूप गद्दार गेले, पण शिवसेना कधी मागे हटणार नाही, हटली नाही आणि ह्याच्या पुढे देखील हटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही असे चिंतित होऊ नका की आता काय होणार आहे. जेवढे लोक गेले तेवढे लोक नवीन येतील. बरेच लोक यांच्या भांडणाला कंटाळून गेलेले होते, काही लोक परत येतील. पण माझं मत असं आहे, इकडे जिद्द करू नका. ही आमची शाखा आहे, शाखा शाखेसारखीच राहिली पाहिजे. आणि शाखेमध्ये जर गडबड झाली तर पूर्ण विभागाची शिवसेना मी इथे आणून उभी करीन. आता कोणा दयामाया नाही, खूप झाली दयामाया, खूप हातापाया पडून झालं. पण आता संघर्ष अटळ आहे. आमच्याशी संघर्ष करायचे असेल बिलकुल करा. साहेब आदेश आदेश आदेशच्या लागत तुम्हाला जे करायचं ते करा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. रोज इकडे यायचं, शाखेत बसायचं, इकडे जगायचं. मी आता पोलिसांना काय सांगायचं ते सांगतो, निरोप जाईल. नाही झाला तर पुढे काय करायचं हे मी तुम्हाला येऊन सांगेन. परंतु बिलकुल थोडे दिवस सगळी वर्सोवा विधानसभा इथेच येऊ दे.
थोडे दिवस अख्खी विधानसभा इथेच बोलवा. दिवस आता इकडेच बसायचं, इथे बसायचं दिवस. आणि म्हणून माझं मत असं आहे की कुठल्याही परिस्थितीत कोणाच्या नावावर कागद, मला सगळी कोर्टातली केस माहिती आहे. मी जर हात धुवून मागे लागलो तर ते पेपर जे आहेत ना हे सगळे आत जातील. आणि माझ्या नादाला जर लागला शिवसैनिकांच्या तर मग एकेकाला आतमध्ये पाठवल्याशिवाय मी राहणार नाही. एवढंच मी तुम्हाला ज्यांना जायचंय त्यांनी जा, फक्त शाखेच्या नादाला लागू साठी मी आलोय. कोणी चिंता करायचं कारण नाही, घाबरायचं कारण नाही. जे काय होईल त्याला जबाबदार मी आहे आणि मी तुमच्या पाठीशी मजबूतीने उभा आहे. उद्धव साहेब तुमच्या पाठीशी उभा आहे. पूर्ण शिवसेनेची ताकद ही या शाखेच्या पाठी उभा आहे हे सांगण्यासाठी मी इथे आलोय. त्यामुळे बिलकुल चिंता करू नका, डोक्यात कुठलाही असा विचार आणू नका की आता काय होणार. काही होणार नाही. या विभागात पुन्हा एकदा शिवसेनेचा नगरसेवक म्हणून त्या दृष्टिकोनातनं तयारी करा. एवढं सांगण्यासाठी मी इथे आलोय. काही जास्त मी आता बोलत नाही. जे काय बोलायचंय ते मी वेळोवेळी तिथे येऊन बोलत जाईल. आणि जसा मी येत होतो निवडणुकीच्या वेळेला तसा आता मी वरचेवर इकडे येत जाईल. बघूया काय होतं ते. त्याच्यामुळे तुम्ही मजबूत उभे राहा. बाकी काही काळजी करू नका. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील एवढंच मी तुम्हाला सांगण्यासाठी आलोय. जय हिंद, जय भारत. पेपर राजन पाटील यांच्या नावावर होते कारण कोणाला तरी आज काळं पाहत त्यांना जायचं आहे. आमचं काही म्हणणं नाही, जायचं आम्हाला त्या दिवशी काही काय नाही. परंतु उद्या जरी शाखेची चावी आली नाही तर आम्ही चालत कायदा सुरू काय झालं आम्ही जबाबदारी नाही. तुम्ही त्यांना घेऊन पाठवा. आवाज कोणाचा? जरा शांती. सगळे कार्यकर्ते ही शाखा जी आहे ही शाखा मागे एकदा तोडली होती. कोर्टाच्या आदेशाने तोडली होती. थांबा 2 मिनिटे. ही शाखा त्यावेळेला तोडली. त्यावेळेला आम्ही सर्व शिवसैनिकांनी पोलिसांचा मार खाल्ला, मारगिरी झाल्या, दगडफेक झाली. मी स्वतः त्यावेळेला इथे होतो आणि त्यावेळेला मी शब्द दिला होता जशी शाखा तुटली आहे तशी आपण परत केलं. मी स्वतः जो कंप्लेनंट होता त्याच्याशी बसून आम्ही सेटलमेंट केली आणि त्याच्यानंतर मी कोर्टातनं केस मागे घेतली आणि ही शाखा बदलली. फक्त बनवताना त्यावेळेला नगरसेविका राजूर पटेल होत्या म्हणून त्यांच्या नावावरती दिली नाही. आता ही शाखेचं आज काळं मारलेलं. मी आज काळं तोडणार नाही. पण जर ही शाखा आमची काढून घ्यायचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला आत्ताच सांगतो इथे कायदा सुव्यवस्था प्रश्न होईल. मी पूर्ण मुंबईची विमान माझ्याकडे जर बँड्रा टू गोरेगावपर्यंत मी शिवसेना उभी करेन. जर शाखेची चावी मिळाली नाही आम्ही शाखेचा काळं तोडून टाकू आणि आम्ही शाखेत बसतो.
कारण ही शाखा कोणाच्या बापाची नाही आहे, ही शाखा आमच्या मेहनतीची शाखा आहे. त्याच्यामुळे त्यांना निरोप पाठवा. आणि जर उद्या जर काय झालं, कोणी कोणाला काळं घासलं किंवा आणखीन काय झालं तर माझी जबाबदारी राहणार नाही. मी आजपर्यंत त्यांना बहिणीसारखं वागवलं. त्यांना आम्हाला त्यांनी पक्ष बदलला त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. त्यांना काय त्या पक्षात जाऊन करायचं आहे करू दे, कारण माझी शाखा नाही, शाखा देणार वोट कसा आले पण आपल्याला लावून टाका. त्यांचा फोटो काढा, फोटो लावायला पाहिजे, त्यांचा फोटो काढा, आपला बोर्ड लावून टाका. कळलं तुम्ही त्याला बघा, मी पहिलं तुमच्यातर्फे देतो. नाही, असं आहे की माझी शाखा बंद कोणी केली? प्रश्न असा आहे, ही शाखा बंद करण्याचा त्याला अधिकार काय? कागद आहे म्हणजे आम्ही मालकी देणार नाही. आम्ही वर्षानुवर्ष पद्धतीमध्ये आहोत आणि वर्षानुवर्ष आजची शाखा नाही आहे, ही फार जुनी शाखा आहे. मी स्वतः मार खाल्लाय पोलिसांचा इकडे. त्यावेळेला किती साली झालं होतं हे? 2010 नाही, अगोदर असेल 2006ला पुनर्बांधणी 2010 शाखा ऑफिस झाली. पुनर्बांधणी 2006ला झालं. त्यावेळेची विषय होती. आणि तुम्ही त्यांना निरोप पाठवा, त्यांना सांगा की त्यांचं काही तुमच्याबद्दल म्हणणं नाही, तुम्हाला जे करायचं ते करा. त्यांचं ऑफिस बाजूला आहे, बाजूच्या ऑफिसमध्ये बसू देत करा. इथे फक्त शिवसेनेचे शाखा प्रमुख आम्ही बसतील आणि नाहीतर मग आम्हाला नाईलाज असतो. काय तुम्हाला आमच्याबद्दल काय करायचं ते करा, पण आम्ही ही शाखा सोडणार नाही. कारण आज मी फक्त इकडच्याच माझ्या विभागातल्या कार्यकर्त्यांना बोलवलं, पण अशी शाखा मी ह्या शाखेवरती आमचा जीव आहे आणि आम्ही फार कष्टाने ही शाखा घेतली. त्याच्यामुळे ही शाखा बनवताना या कार्यकर्त्यांनी दगड उचलून आणलेले आहेत सगळे. हे पैसे देऊन बांधलेली दगड, विटा, सिमेंटच्या गोण्या या कार्यकर्त्यांनी जमा करून आणलेल्या. आणि मला त्याच्यातले कायदेशीर बेकायदेशीर सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मग अख्खी लाईन जाईल, बाजूचं हॉटेल आहे ना त्याच्यामधलं हे सगळं मला माहिती आहे. काय ते पण सांगा त्यांना. 2 बाजूचे गाडी दिलेत त्यांना या शाखेच्या बद्दल. मुबारक गॅरेज होते, अरे आपण हॉटेल त्याच्यामध्ये जागा त्याला नवऱ्याच्या नावावर आहे. ठीक आहे, ते बघू आपण काय करायचं. मला बाकी लक्षात आहे, त्याला त्यांच्या काय गोष्टी असतील लक लागू. मला शाखा सोडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही त्याला निरोप द्या आणि उद्यापासून हरून इथेच बसायचं. तिकडे बसणार इथेच बसायचं. आपली वर्षाचं बाळा नाही दिला तर मला सांगा, मी 2 दिवसात राहून काय शाखेत नाही बघूया कोणाला निरोप द्या. त्यांना जायचं त्यांना जाऊ द्या, आमचं त्यांच्याबद्दल काय म्हणतो. शाखा ठीक आहे, ओके. हो टाळे लावा, आपले टाळे लावा, आपले टाळे लावा, आपले त्यांना पण बोलून टाका. टाळे लावा, टाळा लावून टाका. तो टाळा काढला पाहिजे. एक टाळा आपला लावून फोटोला टाळे फसायचे. कोणी काही करणार नाही, काय होणार हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. एकही जण कोणी काही करणार नाही, ही माझी जबाबदारी. पण माझ्या पण संयमाला एक मर्यादा, मी त्याच्या पुढे ऐकणार नाही. माझ्या शाखेवर जर कोण आला तर मग कोणाचं ऐकणार. तुम्हाला काय आमच्याकडून गुन्हे दाखल करायचे करा, जे काय करायचं ते करा, पण शाखा सोडतात. आपलं एक टाळं लावून टाका त्याला आणि सगळ्यांनी निघा शांतपणे. अरुण टाळा घेऊन कुठे